तुम्ही एक खंत जाहीरपणे व्यक्त करता की वडिलांनी राजकारणामुळे लवकर घर सोडल्यामुळे तुमच्या बालपणात वडिलांपेक्षा आईचाच जास्त वाटा आहे. आज तुम्ही त्याच वळणावर आहात. तुम्ही जे बालपणी मिस केलं ते तुमचा आज मुलगा मिस करतोय का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कोल्हापूरमध्ये भाऊक देखील झाला होता. शिंदे साहेबांना जे काही मी पाहिलं ते लोकांमध्ये सतत कामामध्ये, आणि शिंदे साहेब जे हे लोकांमध्येच आणि लोकांचेच होते. पूर्ण वेळ जे आहे हे 100% शिवसेना ही कशी वाढेल, ही कशी घराघरापर्यंत जाईल ह्याच्यासाठी शिंदे साहेब झटत राहिले. त्याच्यामुळे आमच्या वाट्याला जे आहे ते खूप कमी त्या ठिकाणी आले. म्हणून त्या दिवशी भाषण करत असताना त्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या उफाळून त्या ठिकाणी आल्या आणि मनातलं जे होतं ते ओठावर आलं. पण शिंदे साहेबांनी जो संघर्ष केला तो त्यावेळेस आम्ही जवळून पाहिला. तो जर संघर्ष केला नसता तर आज ह्यापर्यंत पदापर्यंत शिंदे साहेब पोचले नसते. आणि तुम्ही प्रश्न विचारला की आज आपण तेच करतोय पुन्हा. मला वाटतं जेव्हा तुम्ही वेन यू स्टेप इन टू युअर फादर शूज, त्यांच्या जागी तुम्हाला ठेवून बघता तेव्हा या कष्टाला, या मेहनतीला आता पर्याय नाही. त्याच्यामध्ये परिवार जो आहे, तर आपण जर विचार केला की बाबा परिवाराला सगळा वेळ देऊन जो आहे तो नंतर आपण हे काम करू, तर हे आपण करू शकत नाही. आपल्याला जर संघटना वाढवायची असेल, घराघरापर्यंत जर पोचवायचं असेल, या सगळ्या युवा सैनिकांच्या डोळ्यामध्ये जर एक आशा निर्माण करायची असेल, शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये आशा निर्माण करायची असेल, तर आपल्याला कष्ट जे आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर थोडा कॉम्प्रोमाइज जो आहे तो त्या ठिकाणी होतो. पण आत्ता त्या मला गोष्टी ज्या आहेत त्या मी बाप झाल्यानंतर मला कळत आहेत की जो वेळ आपण जो आहे तो आपल्या फॅमिलीला जेवढा द्यायला पाहिजे तेवढा देऊ शकत नाही, आणि ते प्रॅक्टिकली पॉसिबलही नाही. जे आहे आज त्याच्यासाठी काम करत राहणं, 100% काम करणं, प्रामाणिकपणे काम करणं, एवढं आम्हाला शिंदे साहेबांनी शिकवलेलं आहे.